तर थँक्यू सो मच योगेश मडबी सर. जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित राधाकृष्ण चषक 2024चं पर्व आणि आज स्पर्धेचा तिसरा दिवस. मॅच क्रमांक दुसरा. एका बाजूला स्वर्गीय निरावंती म्हात्रे स्मृती कन्नब 11 पिसाळवे टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल आई चिंचवली पनवेल संघ आपल्याला पाहायला मिळतो. गेम ऑन. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल मिड विकेटच्या दिशेला खेळलाय. खेळाडू उपस्थित. वेल जस्ट वेल कॅच आणि पहिल्याच बॉलवरती लागलाय टीम चिंचवली संघाला पहिला मोठा धक्का. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. फलंदाज अभिषेक त्या ठिकाणी होता आणि स्टार्मिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. खेळाडू त्या ठिकाणी होते मिड विकेटला. विजय राकेश त्या ठिकाणी होता आणि खूप चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ विजय पवारचा आपण पाहतोय. पॉवरप्लेचं षटक असेल आणि या पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली आहे विजय पवारच्या षटकाची. सलामी जोडी आपण पाहिली. अभिषेक त्यानंतर रोहित पाटीलला आपण पाहिलं. आता तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज अक्षय पाटील. तर डीजे दांडे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अक्षय पाटील आलाय ज्याला मात्र आपण पाहिलं उसाटण्याच्या स्पर्धेमध्ये. विजयला या ठिकाणी विजय पवारला या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज देखील ते मानकरी ठरले होते उसाटण्याच्या स्पर्धेमध्ये. एक चांगले खेळाडू आहेत टेनिस क्रिकेट विश्वामधील एक खूप मोठं नाव. विजय पुन्हा एकदा सज्ज होतो. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल फलंदाज अक्षय पाटील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विजय सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू चांगला यॉर्करचा प्रयास. सतिक यॉर्कर पाहायला मिळतोय. पूर्णपणे सुरुवातीला जखडून ठेवलं जात आहे विजयच्या माध्यमातून. टीम चिंचवलीचा फलंदाज ना अद्याप स्कोरगडवरती एकही धाव नाहीये. पॉवरप्लेचं षटक आहे. चांगली सुरुवात करणं फार गरजेचं होतं टीम चिंचवलीसाठी. सुरुवात थोडीशी शांत पद्धतीने पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू देखील चांगला पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. हलक्याच्या हाताने खेळून काढलं शॉट मिडॉनला. खेळाडू उपस्थित मिळते सिंगल. खातकुलं झालं अक्षय पाटीलचा आणि टीम आई चिंचवली संघाचा. आई 11 चिंचवली विपक्ष त्यांना फाईट करतोय. स्वर्गीय निरावंत म्हात्रे स्मृती कन्नब 11 पिसाळवे संघ त्यांना फाईट करतोय. रोहित पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू एज लागले पाठीमागे आलाय. भरपूर वेगवान चेंडू येत आहेत. खेळाडू उपस्थित. शॉट फायनल रिझनला अजून एका डॉट बॉल पाहायला मिळतोय. पॉवरप्लेच्या षटकामध्ये इम्प्रेस आणि प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते विजयच्या माध्यमातून. कारण आतापर्यंत त्यांना 4 चेंडू हाताळलेत आणि अवघी एकच धाव खर्च केली आहे आणि एक सफलता देखील या षटकामध्ये प्राप्त केली आहे. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळले. शॉर्ट मिडमध्ये खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जर झाला तर कदाचित विकेट मिळू शकले असते, परंतु इथून रन्स कंप्लीट झाली 1 आणि 1 धावफलक पुढे सरकेल 2 या आकड्यावरती. शांत सुरुवात. संत वाते इंद्रायणी या प्रकारे सुरुवात पाहायला मिळते. मोठे फटके अजिबात नाहीयेत त्या पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये. कारण नियंत्रित लेन त्यांना नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करतोय विजय पवार. ऑन साइडला खेळले. यावेळेस मात्र चेंडू टॅबल झाले वाईडिश लॉंग ऑनला. खेळाडू पोहोचू शकत नाहीये आणि येतोय अंतिम बॉलवरती चौकार. पहिलं षटक कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आई 11 चिंचवली टीमची धावसंख्या 1 गडी बाद फलकावरती 6 धावा. डीजे पिसाळवे संघाला देखील कारण आज वेळेवरती संघ उपस्थित झाले नाहीयेत. थोडासा स्पर्धेला जरूर उशीर झालाय त्यामुळे आपण वेळ नाही घेता त्वरित फिल्डिंग लावायचे. पहिले षटक कंप्लीट. टीमची टोटल फलकावरती कमकुवत पाहायला मिळते. फक्त 6 धावा स्कोरबोर्डवरती
एक गडी बाद. इथून येणाऱ्या षटकामध्ये पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झालं. 5 खेळाडू तुम्हाला 30 गतगिऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल अक्षय पाटील आणि रोहित पाटीलच्या माध्यमातून गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल. येणाऱ्या षटकामध्ये मोठे पटके मारावे लागतील कारण समोरचा संघ देखील पिसानोबे संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय. ताकदवर संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. पहिला बॉल यावेळेस मात्र मिस टायमिंग खेळाडू उपस्थित आणि शॉट एक्स्ट्रा शॉट कव्हरला या ठिकाणी जेल टिपला जाईल आणि अजून एक विकेटचा पतन. दुसरा धक्का टीम I11 चिंचवली संघाला. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका खेळायचा होता. प्रॉपर टायमिंग जुळालं नाहीये आणि अजून एक विकेटचं पतन. पहिल्या बॉलवरती तेजेश पाटीलला मिळाली सफलता. टीमची टोटल स्कोरबोर्ड थांबली आहे फक्त 6 या आकड्यावरती. मोठी फटकेबाजी नाही आहे. याचं मूळ कारण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विजय पवार तदनंतर आता तेजेश पाटीलने सुरुवात देखील भरपूर चांगली केली आहे आपल्या स्पेलची. न्यू बॅट्समॅन 4थ्या क्रमांकावरती कुणाल येतोय. कुणाल शेळके. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. धावा बनवाव्या लागतील. रन्स या ठिकाणी फक्त 6 स्कोरबोर्ड होती. स्पर्धा महत्वाची. सामना देखील तितकाच महत्वाचा. पहिला मॅच खेळतात दोन्ही संघ. बघा सर्व प्रेक्षक वर्गांना सूचना असतील आपण आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा कारण त्रास होतोय पंचांना देखील आणि खेळाडूंना देखील मैदानाच्या आतमध्ये. कुणाल ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा सज्ज होतो तेजेश पाटील. षटकातील दुसरा चेंडू ओव्हर द विकेट. चांगला चेंडू क्या बात आहे परंतु पंचांकडे पाहावं लागेल आणि यस पंच देखील सहमत आहेत. बॉल पडल्यानंतर आतमधून गेलाय. ऑप्शनच्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर भरून निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड स्टार्ट. खूप चांगली सुरुवात केली तेजेश पाटीलनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फुटवर्कचा देखील वापर केला परंतु चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा वेगाने आला. बॅट अँड पॅटच्या मधून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये सलगचा हा दुसरा डॉट बॉल. लगातार डॉट चेंडू येतात. रन्स येत नाहीये. टीमची टोटल स्थगित धावसंख्या 6 धावा स्कोरबोर्डवरती. धावांसाठी सुरुवातीलाच संघर्ष करतोय I11 चिंचवली संघ. पॅडलशिप खेळण्याचा प्रयत्न. अजून एक चांगला बॉल. सलगचा हा तिसरा डॉट बॉल. एकूण चेंडू या षटकातील 4 डॉट आलेत कारण पहिल्या बॉलवरती विकेट आणि आता नवीन फलंदाज कुणाल आलाय आणि कुणालच्या अगेन्स्ट देखील लगातारचे 3 चेंडू डॉट येत आहेत. रन्स येत नाही आहेत. व्हेरी गुड बॉलिंग. प्रशंसा करेल मी पिसानोबे टीमच्या गोलंदाजाची तेजेश पाटीलची देखील. यावेळेचा चेंडू दिशा इन पाहायला मिळतोय. आउटसाइड डी ऑप्शन. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा नाव आली आहे. टीमची टोटल 7 वरती पोहोचेल. बऱ्याच कालावधीनंतर येणारी ही 1 रन्स आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची बिबरचना पाहायला मिळते. स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफला खेळाडू त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू. पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित. अजून एक झेल टिपली आहे. या षटकामध्ये दुसरी सफलता मिळते तेजेश पाटीलला आणि I11 चिंचवली टीमला तिसरा धक्का. जबरदस्त गोलंदाजी होते. तेजेश पाटीलचं मी कौतुक करेल कारण या ओव्हरमध्ये त्यांना 2 धक्के दिलेत चिंचवली टीमला आणि रन्स अवघ्या 1 धाव खर्च केली आहे. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेन पाटील कॅप्टन ऑफ टीम संघाचे संघनायक आहेत. संघनायकाची जिम्मेदारी या ठिकाणी उचलावी लागेल. भूमिका पार पाडावी लागेल. टीमला गरज आहे एक चांगल्या टार्गेटची. दुसरं षटक मार्गस्थ आतापर्यंत संघ थांबलाय
फक्त 7 आकड्यामध्ये 3 गडी बाद. अंतिम बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न परंतु अतिरिक्त बाहेर जातो बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल आलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा लाभ मिळते. धावसंख्या 8 पोहोचेल. 2 वाईटचा अपवाद वगळला तर अवघे 5 चेंडू डॉट पाहायला मिळतात. 2 धावा या ठिकाणी एक्स्ट्रा आल्या आहेत वाईटच्या स्वरूपानं. हाफ ट्रॅकर फटका चांगला आहे. यावेळेस मात्र ऑन द टॉस खेळलेत खेळाडू उपस्थित. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला रन्स मिळाली फक्त 1. सफल ओव्हरची समाप्ती. कारण या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट प्राप्त केल्या तेजस पाटीलनं आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम I-11 चिंचवली संघ पोहोचले 3 गडी बाद. 9 या आकड्यावरती डीजे. टीमची टोटल अवघ्या 9 धावा स्कोरवरती 3 गडी बाद. इथून येणारं तिसरं षटक गोलंदाज येतोय शैलेश म्हात्रे. स्ट्रायकरमध्ये फलंदाज असेल कॅप्टन ऑफ टीम नितीन पाटील. मोठे पटके मारावे लागतील. टीमला गरज आहे. या ओव्हरमध्ये ब्लँक स्ट्रोक खेळतायत. व्यवस्थित चेंडूवरती नजर नाही आहे. अगोदरच बॅट फिरवली गेली. बॉडीवरती चेंडू ब्रश झाला. पंचांचा इशारा. या ठिकाणी लेग बाईस येतोय. सिंगल मिळाली आहे. टीमची टोटल फक्त 10 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 30 सुरू आहे. गोलंदाज शैलेश म्हात्रेचा पहिला बॉल देखील सुरेख राहिला. आतापर्यंत गोलंदाजी फार चांगली झाली आहे टीम पिसारवे संघाच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित. झेलची संधी आणि झेल ड्रॉप झाला. लॉंग ऑफला प्रयत्न चांगले होते परंतु अंतिम मोमेंटला झेल ड्रॉप झालाय. रन्स मिळाली 1. अक्षय पाटीलला मिळतं जीवदाम. टीम पुढे सरकली 11 या आकड्यावरती. मोठे पटके नाही आहेत. सुरुवातीपासून आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये एकमेव चौकार आला. तदनंतर एकही मोठा फटका नाही आतापर्यंत. टॉपेज आणि फलंदाज होतोय बाद. अजून एक विकेटचं बदल. 4था धक्का. टीम I-11 चिंचवली संघाला. कॅप्टन ऑफ टीम बॅक टू द पवेलियन. बदन अजून एक धक्का. टीम I-11 चिंचवली टीमला. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज कैलाश डुकरे ओव्हर द विकेट. चांगला चेंडू. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू थोडासा या ठिकाणी राईज झाला. फलंदाजाला बीट केला. अजून एक हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. रन्स येत नाही आहेत. सुरुवातीला संघर्ष करतो बॅटिंग करत असताना टीम I-11 चिंचवली संघ. स्कोरबोर्डवरती रन सामलेत फक्त 11. यावेळेचा स्ट्रोक चांगला आहे. वाईडी स्ट्रॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर बऱ्याच कानाबंदीनंतर येणारा हा मोठा फटका I-11 चिंचवली टीमसाठी. षटकार. अजूनही गरज आहे मोठ्या पटक्यांची परंतु अजून एक फलंदाज बाद. एज लागली आहे आणि कॉट एंड बॉलच्या या ठिकाणी आपण पाहिलं कॉट बियनच्या स्वरूपानं
टीम चिंचवली टीमला अजून एक धक्का. ओव्हर नंबर 30 कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवरती आहे 11 चिंचवली 17 धावा. बेंदर लक्ष्मणजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झाले ते सर्वांचे लाडके खरं तर तोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बेंदर शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर जितेश बेंदर पाटील यांच्या स्मरणार्थ खरं तर आमचे सन्माननीय राजेश दादा बेंदर पाटील यांच्याकडून पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या ज्या ट्रॉफ्या आहेत ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर नक्कीच आमचे श्रीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले. श्रीनाथदादा पाटील या आपण व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. शेवटचं षटक गोलंदाज तयार. रोशन मात्रे असेल अंतिम षटकामध्ये. या बॅचचा स्ट्रोक स्पेलिक रेझनला खेळून काढला. रन्स मिळाला फक्त 2. टोटल फार कमकुवत पाहायला मिळते. अंतिम षटक मार्गस्थ आणि टीम 19 आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 1 चौकार. त्यानंतर दुसरं षटक 5 चांगलं राहिलं. तेजस पाटीलचं फक्त 3 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये 1 षटकार आला आणि त्यानंतर आता 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. अजूनही गरज आहे, मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे चिंचवली टीमच्या समर्थकांना. चौगरचं षटक, डेट ओव्हरचं षटक सुरू आहे. फटका हवेमध्ये, खेळाडू उपस्थित, लगातार विकेटचं बदल. तू चल मैं आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. टीम चिंचवलीला अजून एक धक्का. मोठ्या फटक्यांचा प्रयास करतोय परंतु मोठे फटके येत नाहीयेत आणि इथून लगातार विकेटचं पतन पाहायला मिळतंय. जबरदस्त गोलंदाजी प्रशंसा करेल पिसारवे टीमच्या गोलंदाजीचे मी. अप्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत या सामन्यामध्ये. या बॅचचा चेंडू देखील मिस्टामिंग स्ट्रोक आणि कॉटन बॉलची संधी होती. शेवटच्या मोमेंटला ड्रॉप होतो या ठिकाणी चेंडू. झेल ड्रॉप आणि रन्स मिळाली 1. टीमची टोटल सिंगल 20 आकड्यावरती. अंतिम षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. व्हेरी गुड बॉलिंग. रोशन मात्रे देखील शेवटच्या षटकामध्ये इम्प्रेस करतो आतापर्यंत. चांगला चेंडू, क्या बात आहे. पडल्यानंतर चेंडू टॉस झाला आणि अपील देखील केली होती पंचांकडे. डॉट बॉलची समाप्ती. षटकातील फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक. रन्स थांबलेत 20 आकड्यावरती. फायटिंग टोटल स्कोर नाहीये. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड हिट, फटका चांगला, खेळाडू उपस्थित आणि आलाय चौकार. फलंदाजच्या बॅटमधून डीजे. चौकाराबरोबर टीम पोहोचेल 24 आकड्यावरती. अद्याप कमकुवत स्कोर आहे आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. टॉपेज, जेलची संधी आणि अंतिम बॉलवरती मिळाली विकेट. ओव्हर क्रमांक 4 कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 चेंडू आणि 24 धावा स्कोरबोर्डवरती बनल्या गेल्यात. विजयासाठी येणारे 4 षटकं आणि आता गरज आहे 25 धावेची. तर व्यासपीठावरती आपण काही विशेष सन्मान घेणार आहोत. खरं तर आत्ताच ज्यांचं नुकताच आगमन झाला ते दोंडरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बेंदर शेठ लक्ष्मण पाटील साहेब उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान केला जाईल. मच्छिंद्र पाटील यांना इन्व्हाइट करेल की आपल्या शुभास त्यांचा सन्मान करायचा आहे. मित्रांनो, खरं तर राजेशदादा बेंदर पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या आहेत. आणि खरं तर आता बेंदर शेठ पाटील जे एकेकाली तोंडरे ग्रामपंचायतीचे सरपंच होते आणि खरं तर आता त्यांचा सन्मान इथे केलं होत आहे. एबन कट्टा ग्रुप यांच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान करतोय.
व्यासपीठापती मोहन दादा आत्माराम पाटील देखील उपस्थित झाले, त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. बेंदर शेठ यांचा सन्मान केला जातोय. एक दमदार व्यक्तिमत्व, खरं तर नेहमीच तोंडरे ग्रामपंचायतीमध्ये अनेक सारी विकासाची कामं ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली. चला दादा, या आपला देखील सन्मान केला जाईल. मोहन आत्माराम पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. विशाल पाटील, रोनिकेत पाटील यांच्या शुभ हस्ते मोहन पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करतोय आपण. सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. खरं तर ही स्पर्धा तुम्ही पाहतात, एकूण 4 दिवस चालणारा क्रिकेटचा महासंग्राम आणि 32 संघांचा सहभाग आहे या स्पर्धेमध्ये. आज स्पर्धेतला इथे दुसरा दिवस तुम्ही पाहतायत. उद्या, आज तिसरा दिवस आहे, उद्या अंतिम दिवस असेल. पहिल्या दिवशी गावदेवी पियुष स्पोर्ट तोंडरे संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. काल विराट स्पोर्ट्स खडूकपाडा संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला आणि 8 संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. तर 24 धाबा बनल्या गेल्यात. 25 धाब्याचं टार्गेट आणि 25 धाब्याचं लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करेल ऐकूया. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे गुरुवर्य योगेशजी मडबी सरांना. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच सोनू बांगर, बहुत बहुत शुक्रिया. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत है. पहले दौर का दूसरा मुकाबला आप देख रहे हैं. फॉर्चूनेमेंट के माध्यम से कई सारे दर्शक हमारे साथ ज्वाइंट हो चुके हैं, सभी का स्वागत करेंगे. आज के दिन का दूसरा मुकाबला मैदान के अंदर स्वर्गीय निरावंती मात्रे प्रतिष्ठान कन्नव 11 पिसारवे बनाम I11 चिंचोली. चिंचोली टीम ने केवल रन बनाए पहले सत्र में 24 और 25 रनों का छोटा सा टारगेट मैदान के ऊपर है. कल 26 रन डिफेंस किए थे टीम मोरबे टीम ने. बिल्कुल एक शानदार मुकाबला रहा था. पिंपरी बनाम मोरबे के बीच मुकाबला रहा था और मोरबे टीम ने पहले सत्र में 25 रन बनाए थे और 26 रन डिफेंस किए थे मैदान के ऊपर. ये क्रिकेट का इतिहास. इस मैदान के ऊपर कई मर्तबा गेंदबाजों को मदद मिली है और यही सपना रखना होगा I11 टीम चिंचोली को. सलामी जोड़ी पिसारवे टीम के मैदान पर रवाना हो चुकी है. तेज तर्रार गेंद लेग के बाहर पड़ने के बाद अंपायर का वाइट बॉल का इशारा. अतिरिक्त रनों के साथ खाता खोलते हुए मैदान के ऊपर पिसारवे टीम. सलामी जोड़ी मंगेश मात्रे और शैलेश मात्रे पहुंचे मैदान के ऊपर, जो कि पिसारवे टीम इस साल बहुत फॉर्म में चल रही है. अच्छा क्रिकेट उनके तरफ से देखने मिला है. वही उम्मीद है, वही सपना लेकर फिर एक बार लेग स्टंप के बाहर दिशाहीन गेंदबाजी. आप लो स्कोरिंग का मुकाबला खेल रहे हैं और इस तरह से अतिरिक्त रन खर्च करेंगे तो फिर आपको मुकाबला जीतना कठिन होगा, क्योंकि मैं कहता हूं ना कि आपको स्टैंडर्ड गेंदबाजी, स्टैंडर्ड फील्डिंग, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना है. इस बार 2 गेंदें खराब, दिशा खराब तो कहते हैं ना कि दशा खराब. और बिल्कुल आपको रन बचाने हैं तो फिर
इस बार लॉब किया गेंद को मिड विकेट में, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। पहला शानदार चौका मंगेश मात्रे के बल्ले से। और बिल्कुल सम्माननीय दिनेश क्षीरसागर साहब, इनका आगमन होता हुआ जैस्मिनो कंपनी के मैनेजर सम्माननीय दिनेश क्षीरसागर साहब, आपका स्वागत है। प्रतियोगिता के माध्यम से हर साल प्रतियोगिता को बहुत बड़ा योगदान रहता है, आपका हम स्वागत करेंगे। आरकेसीसी ट्रॉफी में 2024 के सत्र में आपका हम स्वागत करते हैं। रनों की बात करेंगे तो इस समय रन संख्या 7 रन बने। इस बार अपर किट के माध्यम से गेंद को ढकेल दिया, इस समय बाउंड्री लाइन की तरफ बैकवर्ड पॉइंट के ऊपर, और जब तक गेंद को फील्ड करे तब तक 2 रन का इजाफा। 2 के साथ टीम की टोटल 9 रन। 25 रन बने थे, बिल्कुल 24 रन बने, 25 का टारगेट है, यानी कि हर ओवर में 6.25 की औसत बरकरार रखनी है। और इस समय अभी तक तो 9 रन बने। शानदार शुरुआत मैदान के अंदर। अगला मुकाबला होगा देवी सपाटी टीम। कप्तान आइए आप तुरंत टॉस के लिए, क्योंकि विनिंग टीम के साथ आपको मुकाबला खेलना है। अच्छी डिलीवरी पड़ने के बाद मानो बल्लेबाज को बीट किया। डॉट की समाप्ति यही करना होगा कि ज्यादा से ज्यादा गेंदें डॉट फेंकनी होगी, और मुकाबला यदि जीतना है तो आपको विकेट लेने होंगे, तो जाकर ये मुकाबला आप जीत सकते हैं। संघर्ष है मैदान के ऊपर, दोनों टीमें ताकतवर तगड़ी टीमें एक दूसरे के सामने खेल रही है। और एक डॉट गेंद, शुरुआत में थोड़ी सी खराब गेंदबाजी रही थी, मगर आप यहां पर कमबैक करते हुए लगातार 2 गेंदें डॉट। रनों की बात करेंगे तो इस समय स्कोरबोर्ड के ऊपर 9 रन लग चुके हैं। जीतने के लिए यहां पर 25 का टारगेट। आखिरी गेंद किया प्रहार, गेंद सीमा रेखा के बाहर। शानदार छक्का, और छक्के के साथ शायद एक गेंद है, और कुल मिला के इस ओवर में 3 वाइड डाली है। ओके, 3 वाइड डाली थी। 5 गेंद में 15 रन बने। शायद 25 का टारगेट लग रहा है कि बहुत ही जल्द खत्म होगा मुकाबला। अच्छी डिलीवरी। डॉट की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त। और पहले ओवर के बाद रन संख्या की बात करेंगे, फुल स्कोर बन चुका है 15। टीम की टोटल की बात करेंगे तो इस गेंद के ऊपर 2 रन 17 पर पहुंची टोटल। जीत की बात करेंगे तो अब नजदीक आता है स्कोर, यानी कि 8 की आवश्यकता है। पिसारबे टीम शानदार प्रदर्शन गेंदबाजी से रहा उनका, और बल्लेबाजी भी खूबसूरत है। कल 26 रन डिफेंस हुए थे इस मैदान के ऊपर। मोरबेट टीम ने डिफेंस किए थे।
ये गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को बीट करती हुई विकेट कीपर के दस्तानों में कोई रन नहीं है। डॉट की समाप्ति। अभी भी यहां से रन 8 रन की आवश्यकता है। आप सिंगल डबल से भी मुकाबला जीत सकते हैं। एक एक रन भी निकाले हर गेंद के ऊपर तो भी दोनों बल्लेबाज जानते कि ये मुकाबला हम जीत सकते हैं। ऑन साइड में 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर, ऑफ साइड में 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है और अब रन चाहिए केवल 8। कोशिश जारी है। कवर में खिलाड़ी है, जब तक गेंद को उठाए फेंके एक सिंगल प्राप्त और सिंगल के साथ रन संख्या टोटल स्कोरबोर्ड के ऊपर लग चुकी है 18 रन। केवल 7 रन की आवश्यकता होगी। अश्विन पाटिल आइए, आपका स्वागत है। तो रनों की बात करेंगे, इस समय 18 रन बन चुके हैं। ओवर नंबर सेकंड की बात करते, 3 गेंदें फेंकी है प्रथमेश शेलके। तेज गेंद निकली, यहां पर फील्डर को बीट किया, आप नहीं रुकेगी। गेंद सीमा रेखा के बाद 4 रन। 4 के साथ टीम की टोटल 22 पर केवल 3 रन की आवश्यकता। यस, अश्विन दादा पाटिल इनका आगमन। आइए अश्विन, आपका स्वागत है। रनों की बात करेंगे तो इस समय 22 रन बने, 3 रन की केवल आवश्यकता होगी। अच्छी डिलीवरी। पिछली गेंद भी अच्छी थी मगर विकेट कीपर फील्डर बीट हुए और सीधे गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकली। खराब फील्डिंग दिखाई थी पिछली गेंद के ऊपर। लो स्कोरिंग का मुकाबला भी आप जीत सकते। कल ही यहाँ पर 25 रन डिफेंस किए थे और आज फिर एक बार यहाँ पर अच्छा क्रिकेट दिखाना था। शुरुआत में खराब गेंदबाजी रही, 15 रन आए। दूसरे ओवर में भी यहाँ पर अभी तक तो बात करेंगे 7 रन खर्च हुए 5 गेंदों के ऊपर। इस ओवर की अंतिम गेंद हवा में है, या फिर बड़ी शॉट ऑन साइड में फ्लिक किया, विनिंग स्ट्रोक, सामना जीत लिया। मैदान के ऊपर टीम पिसार में कांग्रेचुलेशन। स्वर्गीय नीराबंती मात्रे प्रतिष्ठान का 11 पिसार में टीम शानदार जीत हासिल की है मैदान के ऊपर। हार्ड लक I11 चिंचोली टीम। चलो दोनों कप्तान आइए टॉस के लिए। टीम देवीसापाड़ा टीम के कप्तान और पिसारवे टीम, देवीसापाड़ा टीम के कप्तान भी मौजूद है। पिसारवे टीम आइए, कप्तान आइए प्लीज आप। और इस मुकाबले के हीरो